पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीतून पूजा होत असल्याचा आरोप राहुल सातपुते या भक्तानं केला होता। त्यानंतर एनडीटीव्ही मराठीनं विठ्ठल मंदिरामध्ये रिअॅलिटी चेक केला। यामध्ये विठ्ठल मंदिरातील पूजा मराठी संस्कृत मध्येच होत असल्याचं समोर आलेलं आहे। मंदिरातील सर्वच पूजा मराठी आणि संस्कृत भाषेत होतात। आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी रिअॅलिटी चेक केल्यानंतर ही बाब समोर आलेली आहे। 34 कुटुंब मराठी होती, एक कुटुंब परप्रांतीय होतं। परंतु ज्यावेळेस पूजा चालू झाली त्यावेळेस एका कुटुंबाने ही पूजा हिंदीतून करा असं संबंधित पुजाऱ्याला सांगितलं आणि संबंधित पुजाऱ्यांनी ती पूजा हिंदीतून सुरू केली। त्यावेळेस राहुल सातपुते यांनी त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला हिंदी कळत नाही, आमच्या आईवडिलांना हिंदी कळत नाही, आम्ही सगळी मराठी कुटुंब आहोत, तर ही सगळी पूजा मराठीतूनच आम्हाला सांगा अशी मागणी त्या ठिकाणी केली होती। परंतु मस्तवाल अशा संबंधित पुजाऱ्याने राहुल सातपुतेंची मागणी न ऐकता त्या ठिकाणी जाणून बुजून मुद्दाम हिंदीतून ती पूजा सांगितली आणि या ठिकाणी मराठी माणसाचा मराठीचा अवमान झाला आहे। विठ्ठलाची हिंदीतून पूजा केल्याचा दावा राहुल सातपुते नामक व्यक्तीने ट्विट करून केला। यानंतर खरं तर हा रिअॅलिटी चेक आपण करतोय। आपण सध्या आहोत विठ्ठल मंदिरातील तुळशी पूजेमध्ये। याच तुळशी पूजेमध्ये हिंदी मधून पूजा सांगितल्याचा दावा केला गेला, मात्र सत्यस्थितीला या तुळशी पूजेमध्ये असणारे जे गुरुजी आहेत, ते पुजारी आहेत, ते या ठिकाणी संपूर्णपणे संस्कृत भाषेमध्ये मंत्रोच्चार करतायत। यापूर्वी ही पूजा सुरू करताना आवश्यक ज्या सूचना होत्या त्या सूचना केवळ मराठी भाषेत दिल्या गेल्या, मात्र ही संपूर्ण पूजा ही संस्कृत भाषेमध्ये होते। सुरुवातीला संकल्प असेल, गणेश पूजन असेल आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं होणारं पठण असेल, यातून या संपूर्ण तुळशी एकत्रित केल्या जातात आणि नंतर या विठ्ठलाच्या पायावर अर्पण केल्या जातात। मात्र मंदिर समितीने जो दावा केलाय की संपूर्ण पूजा ही संस्कृत भाषेतूनच होते, केवळ सूचना या मराठी भाषेतून दिल्या जातात, आवश्यक भासल्यास मागणी असल्यास हिंदी भाषेतून सूचना होतात। हे मात्र आजच्या रिअॅलिटी चेक मधून पुढे येताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रासह संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर।